नमस्ते विद्यार्थी मित्र. आपण मागील काही व्हिडिओ लेक्चरमध्ये उपयोगितेच्या संदर्भातला अर्थ, उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि तिच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. अनेक वेळा वर्गामध्ये विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना प्रश्न केला जात असतो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिमहत्त्वाचा प्रश्न कोणता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा टॉपिक कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरले या प्रकरणाच्या संदर्भामध्ये, तर ते म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत होय. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा भाग ह्या प्रकरणातला म्हणून या सिद्धांताची ओळख आपण करून देऊ शकतो. आपण आतापर्यंत गणित, भूमिती, विज्ञान यासारख्या विषयांमध्ये सिद्धांत, नियम हे अभ्यासलेले आहेत, शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही नियम, सिद्धांत मांडले जात असतात आणि हे सिद्धांत व्यक्तीच्या नित्यपरिचयाच्या अनुभवावरती निगडीत आहेत किंवा त्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याचे प्रामुख्याने बघावयास मिळते. या सिद्धांताची मांडणी समजून घेत असताना यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे मुद्दे प्रामुख्याने लक्षात घेतले जातात, ज्याला आपण सिद्धांताच्या मांडणीचे टप्पे असे म्हणूया. अशा सिद्धांत मांडत असताना एक म्हणजे त्या सिद्धांताला प्रस्तावना असते की ज्या प्रस्तावनेमध्ये त्या सिद्धांताविषयीची रूपरेषा थोडक्यात मांडलेली बघायला मिळते. तो सिद्धांत कोणत्या परिस्थितीमध्ये प्रामुख्याने अनुभवायला येतो ते त्या गृहीतकांच्या माध्यमातून सांगितले जात असते. त्यानंतर उदाहरण, आकृती यांच्या स्पष्टीकरणाचा वापर करून सिद्धांत अधिक सविस्तरपणे समजवण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. तसेच या सिद्धांताच्या संदर्भात काही परिस्थिती ही लागू होताना दिसत नाही आणि त्याला सिद्धांताचे अपवाद म्हणून अभ्यासले जात असते. तर पुढील भागामध्ये विविध तज्ञांनी या सिद्धांतावरती जे दोषारोप केलेले असतात, ज्याला आपण सिद्धांतावरील टीका असे म्हणू शकतो, त्यांचा अभ्यास केला जातो. तर शेवटच्या भागामध्ये सिद्धांताचे व्यक्ती, समाज, अर्थव्यवस्था, देश या दृष्टिकोनातून असलेले जे महत्त्व आहे ते प्रामुख्याने लक्षात घेतले जात असते. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया की ज्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची प्रस्तावना करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने हा सिद्धांत कोणी मांडला, कोणत्या पुस्तकात मांडला, कधी मांडला याविषयीची जी स्थिती आहे ती आपण बघणार आहोत. या अनुषंगाने घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा प्रामुख्याने सर्वप्रथम गॉसेन यांनी मांडला. हा सिद्धांत मांडत असताना गॉसेनने दैनंदिन जीवनातला व्यक्तीचा वस्तूच्या उपभोगासंबंधातला अनुभव व्यक्त केला होता आणि हाच अनुभव गॉसेनचा पहिला नियम म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. गॉसेन नंतर 1890 साली डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, ज्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते, या पुस्तकातून सविस्तर विस्तृतपणे मांडणी करण्याचा प्रयत्न हा केलेला बघायला मिळतो आणि त्या कालावधीपासून हा नियम खऱ्या अर्थाने मार्शलच्या नावाने ओळखला जाताना आपल्याला बघायला मिळतो. एका नित्यपरिचयाच्या अनुभवावरती हा नियम क्रमबद्ध पद्धतीने मांडलेला आपण बघतो, किंबहुना प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळेल, ज्यामध्ये एखाद्या वस्तूच्या नगांची व्यक्तीच्या उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्या प्रत्येक नगापासून मिळणाऱ्या समाधानाची जी स्थिती आहे ती घटत जाताना दिसते किंवा त्या वस्तूची उपभोगण्याची जी इच्छा व्यक्तीची आहे ती कमी कमी होत जाते, किंबहुना घटत्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ आपण आपल्या सिनेमा जर 2 वेळा बघितला एखादा आणि तो सिनेमा 2 वेळा बघून झाल्यावर पहिल्या वेळेस तुम्हाला जेवढे समाधान मिळाले किंवा उपयोगिता मिळाली ती दुसऱ्या वेळेला मिळेलच असे नाही. कारण पहिल्या वेळेला त्या सिनेमातले अनेक प्रसंग, गाणी, त्यानंतर डायलॉग्स हे लक्षात आपल्या असतात आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला फारसा आनंद किंबहुना समाधान मिळताना दिसत नाही. त्याच सिनेमाला आपण मित्राचा आग्रह राखण्याखातर जर तिसऱ्यांदा बघावयास गेलो तर मित्राची फजिती केल्याशिवाय आपण गप्प बसत नाही, शांत बसत नाही. कारण त्या तिसऱ्या वेळेस तोच सिनेमा बघत असताना आपल्याला त्या सिनेमाची फारशी आपलं मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून गरज वाटत नसल्यामुळे आपली जी त्या सिनेमागृहातली, चित्रपट गृहातली जी वर्तणूक आहे ती वेगळ्या पद्धतीची आपण तिथे अनुभवतो, किंबहुना ती बघायला मिळते. आणि म्हणून या उदाहरणातून आपण असं सहज म्हणू शकतो की
प्रत्येक वस्तूच्या संदर्भामध्ये मानवाच्या बाबत प्रामुख्याने ही घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची जी प्रचिती आहे ती बघायला मिळते. हाच सिद्धांत प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून आहे, किंबहुना त्यासाठी त्या जबाबदार धरल्या जातात, की असा अनुभव का येतो. तर यामध्ये पहिला जर भाग सांगायचा ठरला तर मानवाच्या गरजा जरी अमर्यादित असल्या तरी प्रत्येक गरज तृप्त होणारी असते, पूर्ण होणारी असते, आणि त्यामुळे एखाद्याच वस्तूचे जास्तीत जास्त नग जर व्यक्ती उपभोगत असेल तर त्याला त्या नगांपासून मिळणारे समाधान कमी कमी वाटू लागते. तसेच वस्तूंमध्ये असलेली अपूर्ण पर्यायिता, अशी कोणतीही वस्तू नाही की जी कल्पवृक्षाचं काम करू शकेल. मानवाला वाटणारी प्रत्येक गरज त्याच्या माध्यमातून भागू शकेल, आणि म्हणून एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू दुसऱ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला आवश्यक ठरते, आणि त्यामुळे मग एकच वस्तू जर व्यक्ती सातत्याने उपभोगत असेल तर त्या व्यक्तीला त्यातून मिळणारी उपयोगिता घटत जाताना आपल्याला दिसून येईल, किंबहुना त्या प्रकारचा अनुभव तिथे बघायला मिळतो. आता आपण आपल्या सिद्धांताच्या विधानाकडे किंवा व्याख्येकडे येणार आहोत. थोडंसं काळजीने ऐका. तिथे लक्ष द्या आणि काळजीपूर्वक ती जी व्याख्या आहे ती समजून घ्या. या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची व्याख्या करीत असताना डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते, किंवा त्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे ठरले तर इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते, कमी कमी होत जाते. हा सर्वसामान्य अनुभव या नियमामध्ये मांडलेला आपणास बघावयाचा आहे, किंबहुना अभ्यासायला मिळतो. म्हणजेच एखाद्या वस्तूचा उपभोग जसजसा व्यक्ती वाढवत जातो तशी त्या वस्तूपासूनची मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. यापूर्वी देखील आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता या संदर्भातला परस्पर संबंध स्पष्ट करणारा व्हिडिओ हा बघितला असेल, आणि नसेल बघितला तर तो बघा, आणि मग सीमांत उपयोगितेमध्ये व्यक्ती एखाद्या वस्तूचा उपभोग सातत्याने घेत गेला असता कशी घट निर्माण होते याबद्दलची स्थिती कळण्यास अधिक मदत होईल. याच स्वरूपावरती या सिद्धांताची मांडणी सुद्धा आपणास बघायला मिळते. या सिद्धांतामध्ये एक जी गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना या विधानाचा केला गेलेला वापर. आता या विधानाच्या माध्यमातून काही अटी शर्ती या नियमाच्या संदर्भामध्ये मार्शल यांनी मांडलेल्या बघायला मिळतात, की ज्याला या नियमाची गृहीतके असे म्हटले जाते. एका विशिष्ट परिस्थिती अंतर्गतच या नियमाचा अनुभव किंबहुना या नियमाचा पडताळा आपण घेऊ शकतो. त्या व्यतिरिक्त या नियमाचा अनुभव हा घेता येऊ शकत नाही, किंबहुना जो व्यक्त केलेला आहे तो जसाचा तसा तिथे लागू होईलच असे नाही. मग अशी नेमकी परिस्थिती कोणती की जी डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांना अपेक्षित होती, तर ती पुढील गृहीतकांच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येऊ शकते. त्यातील पहिलं जे गृहीतक आहे ते म्हणजे विवेकशीलता. वस्तूचा वापर करणारा ग्राहक उपभोक्ता हा सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच वागणारा असावा, म्हणजे त्याचे वर्तन विवेकशील असावे, की ज्या वर्तनातून तो जास्तीत जास्त महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याची मानसिक अवस्था स्थिर असली पाहिजे. तो वेडा नसावा, चमत्कारिक नसावा, किंवा खादाड नसावा, किंवा एखादी व्यक्ती दारू पिणारी किंवा व्यसन करणारी असेल, मादक पदार्थांचा वापर करणारी असेल, तर अशा व्यक्तींचं फारसं नियंत्रण हे स्वतःच्या विचारांवरती राहत नाही, आणि अशा प्रसंगी हा नियम पडताळणीला अडचणी निर्माण होतात, आणि म्हणून मग अशा व्यक्तींबरोबरच लहान मुलांच्या संदर्भामध्ये हा नियम अभ्यासला जात नसतो, किंवा तिथे तो लागू केला जात नसतो. पुढच्या गृहीतकामध्ये संख्यात्मक स्वरूपाचे मापन उपयोगितेचे शक्य आहे अशा प्रकारची भूमिका तिथे सांगितली जाते. सीमांत उपयोगितेचा अभ्यास करत असताना उपयोगिता कशी संख्यांमध्ये मोजता येऊ शकते याची आपण यापूर्वी देखील माहिती घेतलेली आहे.
तर प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेण्यासाठी किंवा त्या नगांची मिळणाऱ्या उपयोगितांची तुलना करताना त्या नगांचे उपयोगितेचे संख्यात्मक मापन हे आवश्यक ठरते किंवा त्यासाठी हे गृहीतक उपयुक्त ठरते. म्हणून पहिल्या नगापासून जास्त उपयोगिता, तर दुसऱ्या नगापासून तुलनेने कमी उपयोगिता यासारख्या स्थितींचा आपणास अभ्यास करताना किंवा मांडणी करताना उपयोग व्हावा म्हणून तिथे संख्यात्मक मापन हे प्रामुख्याने लक्षात घेतले जात असते, की ज्यामध्ये आपण सफरचंदाचे उदाहरण जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये घेतले होते, त्यात पहिल्या नगापासून 10 एकक किंवा 10 युटिल्स किंवा मात्रा एवढी उपयोगिता मिळाली, तर दुसऱ्या नगापासून तीच उपयोगिता 8 इतकी मिळते किंवा ती अंकांमधून आपण दर्शवू शकतो. 1, 2, 3, 4 प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीचे स्वातंत्र्य असते. इंडिपेंडेंटली तो ती उपयोगिता दर्शवू शकतो आणि त्यातून विशिष्ट वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही दुसऱ्या वस्तूशी देखील आपण तुलनात्मक स्वरूपात मांडू शकतो. बघा त्या खालच्या कोपऱ्यामध्ये उजव्या हाताला एका लहान मुलाच्या बाजूला एक सफरचंद आपलं सॉरी संत्रा आहे आणि एका बाजूला केळी आहे आणि त्याने तुलनात्मक स्वरूपातली स्थिती तिथे दर्शवली आहे, की संत्र्यातून 10 युनिट्स आणि केळीतून 20 युनिट्स आणि तो त्या माध्यमातनं सहजपणे आपण असं सांगू शकतो, की त्याला संत्र्यापेक्षा केळीतून मिळणारी उपयोगिता जास्त आहे किंवा दुप्पट आहे आणि ती त्या ठिकाणी अंकातून व्यक्त केल्यामुळे आपणास समजण्यास अधिक सोपी वाटते. पुढील गृहीतकामध्ये प्रामुख्याने एकजिन्सीपणा म्हणजेच वस्तूचे स्वरूप हे एकसमान असावे, सारखे असावे अशा प्रकारची भूमिका ही मार्शलने या गृहीतकातून लक्षात घेतलेली आहे. रंगरूप, आकार, चव, गंध या सर्वांनी जी या संबंधित असलेली वस्तूची जी वैशिष्ट्ये आहेत ती सारखी असावीत अशा प्रकारची भूमिका मार्शल या प्रसंगी घेतो. ज्यामध्ये आंब्याचा पहिला नग लहान, दुसरा नग मोठा असेल तर पहिल्यापेक्षा दुसऱ्या नगातून त्याला अधिक उपयोगिता मिळेल आणि म्हणून जे काही आंब्याचे नग तो उपभोगणार आहे त्या सर्व आंब्याच्या नगांचा आकार हा समान असला पाहिजे. त्या आंब्यांची जी जात आहे ती सुद्धा सारखी असली पाहिजे. कारण आंब्याची जर जात बदलली तर त्याची चव बदलते, त्याचा स्वाद बदलतो आणि त्यातून जाणवणारी उपयोगिता सुद्धा आपल्याला पहिल्यापेक्षा दुसऱ्या नगातून जास्त मिळू शकते आणि मग त्यावेळेला हा नियम अडचणीमध्ये सापडू शकतो आणि म्हणून ज्या वेळेला व्यक्ती उपभोग एखाद्या वस्तूचा घेतो त्यावेळेला त्याचा प्रत्येक नग हा प्रत्येक वैशिष्ट्यांनी समान असावा, सारखा असावा. नाहीतर पहिली भाकरी ही करपलेली तर दुसरी भाकरी उत्तम स्वरूपातली जर भाजलेली असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीला पहिल्या भाकरीपेक्षा दुसऱ्या भाकरीतून जास्त उपयोगिता मिळेल आणि त्यावेळेला हा नियम आपणास चुकीचा आहे की काय अशा स्वरूपातली मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते आणि तशी होऊ नये म्हणून वस्तूचे सर्व नग एकजिन्सी असल्याची भूमिका यामध्ये मांडली जात असते. एकजिन्सी पणाबरोबरच उपभोगाच्या प्रक्रियेमध्ये या प्रसंगी सातत्य आवश्यक आहे. ते नग एका मागोमाग उपभोगले गेले पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका आहे ती यामध्ये प्रामुख्याने मांडली जात असते. विशिष्ट कालावधी जर एकाच वस्तूच्या 2 नगांमध्ये हा वाया जात असेल किंवा विशिष्ट कालावधीनंतर कालांतराने तुम्ही ते नग उपभोगत असाल, तर त्या व्यक्तीला त्याच वस्तूची पुन्हा गरज वाटू लागते आणि त्यातून उपयोगिता कमी होण्याऐवजी उलटपक्षी वाढलेली बघायला मिळू शकते. कारण गरजा या पुनरुद्भवी असतात. या वैशिष्ट्याचा सुद्धा आपण मागे अभ्यास केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती तिथे निर्माण होऊ नये. त्यामुळे मग व्यक्तीने आंब्याचा पहिला नग खाल्ल्यानंतर लगोलग दुसरा, लगोलग तिसरा त्या पाठोपाठ त्याने तो उपभोगला पाहिजे आणि त्याच वेळेला त्याची जी उपयोगिता आहे ती आपणास नियमाप्रमाणे तिथे बघायला मिळेल. अन्यथा त्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा पद्धतीने जर आंब्याच्या नगांचा उपभोग घेतला तर त्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता घटणार नाही आणि म्हणून म्हटले जाते की उपभोगाच्या प्रक्रियेमध्ये सातत्य असावे. ते एका मागोमाग एका पाठोपाठ निरंतरपणे उपभोगले गेले पाहिजेत. तर पुढील गृहीतकामध्ये प्रामुख्याने वस्तूच्या आकारमानाबद्दल जी भूमिका आहे ती लक्षात घेतली जाते. जी वस्तू उपभोगामध्ये समाविष्ट करणार आहे त्या वस्तूचे आकारमान
हे योग्य स्वरूपातले असावे, सर्वसाधारण असले पाहिजे, सर्वमान्य असले पाहिजे. ते खूप मोठे किंवा खूप लहान या स्वरूपातले नसावे. जसं तहानलेली व्यक्ती म्हटली की तिला 1 पेलाभर पाणी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यातून मग त्याला पहिल्या पेल्यातून किती उपयोगिता जाणवली, दुसऱ्या पेल्यातून किती, याबद्दलची जी भूमिका आहे ती आपण तिथे व्यक्त करू शकतो. त्याला जर हंडाभर पाणी एकदम तुम्ही प्यायला दिले, तर तो दुसरा नगच पिणार नाही किंवा त्याला पेल्याऐवजी चमच्या-चमच्याने जर तुम्ही पाणी पाजू लागलात आणि त्याला जर उपयोगिता जाणून घेऊ लागलात, तर तो नक्कीच आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघेल आणि अशा प्रकारची जी आपली वर्तणूक आहे ती त्याला अशी स्थिती आपल्याबद्दल निर्माण करण्यासाठी कारणीभूत असू शकते, की हा व्यक्ती वेडा आहे की काय? म्हणून अशा प्रकारचं ज्यावेळेला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत विचारात घेत असतो, त्यावेळेला त्या वस्तूचा आकार हा योग्य असला पाहिजे किंवा तो खूप मोठा नसावा, खूप लहान स्वरूपातला नसावा. जसे एखाद्या व्यक्तीला जर भूक लागली असेल, तर ती भुकेलेली व्यक्ती भाकरीचा एक घास, मग दुसरा घास, मग तिसरा घास अशा पद्धतीने तिचा उपभोगाचा क्रम असतो आणि तोच त्यामध्ये अपेक्षित आहे. तशाच पद्धतीची भूमिका त्याला यामध्ये हवी असते. त्यानंतर नियमाचा अनुभव येण्यासाठी व्यक्तीच्या आवडी उत्पन्न पातळी, सवयी, व्यक्तीच्या पसंती, त्याचबरोबर वस्तूच्या ज्या किमती असतात बाजारातल्या, यासारखे जे घटक आहेत ना, ते सुद्धा स्थिर असावेत, कायम असावेत. त्यामध्ये बदल होता कामा नये. त्यामध्ये जर बदल झाला, तर त्यानुसार त्या वस्तूची वाटणारी उपयोगिता सुद्धा आपणास बदलत्या स्वरूपातली तिथे बघायला मिळू शकते आणि म्हणून उपभोक्ता त्या वस्तूचा उपभोग घेत असताना वरील घटकांच्या संदर्भात स्थिरता मानली जाते किंवा त्यामध्ये बदल होत नाही, अशा प्रकारची भूमिका त्यात घेतली जात असते. म्हणजे बाजारपेठेमध्ये असं आपण समजूया की बोर्नव्हिटाची किंमत जर कमी झाली, बोर्नव्हिटाची जर किंमत कमी झाली, तर तिचा जास्त प्रमाणात व्यक्ती उपभोग घेईल आणि त्यातून त्याला उपयोगिता वाढण्याची शक्यता असते. किंवा जर बोर्नव्हिटाला एखादा चांगला स्वस्त पर्याय बाजारामध्ये उपलब्ध झाला, तर बोर्नव्हिटाची जी उपयोगिता आहे ती किमतीच्या तुलनेने घटलेली बघायला मिळू शकते आणि म्हणून मग असे बदलत्या स्वरूपातले घटक हे त्या वस्तूच्या उपयोगितेवरती आणि उपयोगितेच्या संदर्भात त्या व्यक्तीच्या असलेल्या मानसिकतेवरती परिणाम करतात. किंवा एखाद्या व्यक्तीला बुंदीचे लाडू आवडत नाही, परंतु अचानक आवडू लागल्यास त्याला त्या बुंदीच्या लाडूंमधून जाणवणारी जी उपयोगिता आहे, ती काही कालावधीपर्यंत का असेना अधिक असू शकते. त्यानंतर ती हळू पुढे घटत्या स्वरूपातली आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच ज्या नगांचा उपभोग उपभोक्ता किंवा व्यक्ती घेणार आहे, त्या वस्तूच्या अंगी विभाज्यतेचं वैशिष्ट्य असणे अपेक्षित आहे. म्हणजेच काय? तर त्या वस्तूचे छोटे-छोटे, लहान-लहान भाग करता आले पाहिजेत. उदाहरणार्थ, सफरचंद खात असताना आपण ते फोडींच्या किंवा खापांच्या स्वरूपात खातो किंवा जेवण करीत असताना जेवताना पोळीचा एक घास, दुसरा घास या पद्धतीने त्याचा उपभोग घेतला जातो. पाणी पिताना सुद्धा एक-एक घोट हा पाण्याचा तिथे घेतला जात असतो, पिला जात असतो आणि त्या दृष्टिकोनातून वस्तूची स्थिती ही विभाज्य स्वरूपातली असावी. तिचे छोटे-छोटे भाग निर्माण करता आले पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला त्याचा तुलनात्मक अभ्यास करणे सुद्धा शक्य होत असते. जी वस्तू विभाज्य स्वरूपातली नाही, त्या वस्तूचा नगांचा आपल्याला उपयोगिता मापन करताना बराचसा अडसर निर्माण होतो. जसं टीव्ही असेल किंवा गाडी असेल, यांचे छोटे-छोटे भाग रूपांतरित करणे शक्य नसते आणि अशा वस्तूंच्या संदर्भामध्ये मग उपयोगितेचा नियम हा कसा अभ्यासायचा याबद्दलचा एक प्रश्न तिथे उपस्थित होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर जी वस्तू व्यक्तीच्या माध्यमातून उपभोगली जात आहे, ती त्या व्यक्तीची एकच गरज पूर्ण करणारी असावी, अशा प्रकारची स्थिती या सिद्धांताच्या अनुभवामध्ये गृहीत धरली जाते किंवा मानली जात असते. आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये अनेक अशा वस्तू आहेत की ज्या विविध उपयोगी आहेत. व्यक्तीच्या अनेक प्रकारच्या गरजा त्याच एका वस्तूतून पूर्ण केल्या जातात आणि मग त्यांचा उपयोग हा व्यक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केला जात असतो आणि त्याद्वारे व्यक्तीला मिळणारी जी उपयोगिता आहे ती कमी कमी होताना दिसत नाही. उदाहरणार्थ वीज किंवा इलेक्ट्रिसिटीचा जर आपण अनुभव घेतला, तर घरामध्ये केवळ प्रकाश मिळवण्यासाठी जर ती वापरली गेली असती, प्रकाश मिळविण्यासाठी जर ती वापरली गेली असती,
तर विचार करा त्या विजेची फारशी उपयोगिता आपल्याला वाटली नसती किंवा गरज वारंवार निर्माण झाली नसती आणि त्यातून मग आपोआपच विजेचा जो घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताच्या संदर्भातला अनुभव आहे तो तिथे प्राप्त झाला असता. परंतु आज विजेचा जर विचार केला तर आपण आपल्या घरातल्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वापराकरिता विजेचा त्यामध्ये सहभाग बघायला मिळतो. कॉम्प्युटर, टीव्ही, रेडिओ, इस्त्री, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर इत्यादी. आणि मग अशा विविध कारणांमुळे उपयोग होत असल्यामुळे त्याची उपयोगिता कमी होताना दिसत नाही. आणि म्हणून अशा वस्तूंच्या संदर्भात जेव्हा घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासावयाचा असेल, तेव्हा ती वस्तू एकाच कारणासाठी उपभोगली गेली पाहिजे, अशा प्रकारची तिथे भूमिका घेतली जात असते. आता हा सिद्धांत नेमका कशा स्वरूपामध्ये कार्यरत आहे हे समजून घेण्यासाठी उदाहरण आणि आकृतीच्या साहाय्याने या सिद्धांताची जी भूमिका आहे ती आपल्याला इथे समजून घ्यायची. एक काल्पनिक उदाहरण आपण एका तक्त्याच्या माध्यमातून इथे मांडणार आहोत आणि त्या तक्त्यामध्ये त्या वस्तूचे नग एका मागोमाग उपभोगल्यानंतर त्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती किती आहे याबद्दलची जी स्थिती आहे ना ती त्यामध्ये आपण इथे मांडणार आहोत किंबहुना दिलेली आहे. तक्त्यामध्ये x या वस्तूची नगसंख्या आणि त्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे जिला सीमांत उपयोगिता असे म्हणतात ती दर्शवलेली आहे. आपण असं समजूया की x ऐवजी हा भाकरीचे नग आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि भुकेलेल्या व्यक्तीला पहिली भाकर खायला दिल्यानंतर तो ती भाकर खाण्यास सुरुवात करतो आणि पहिल्या भाकरीपासूनची जी त्याला उपयोगिता असेल ती नक्कीच जास्त मिळणार आहे कारण तेवढी त्याला त्या भाकरीची गरज वाटते आणि म्हणून आपण ती आपल्या या उदाहरणामध्ये 10 एकक इतकी दर्शवलेली आहे. आता जेव्हा तो भाकरीचा दुसरा नग खायला सुरुवात करतो, उपभोगायला सुरुवात करतो, तर पहिल्या भाकरीमुळे त्याची काही प्रमाणात भूक ही भागवली जाते आणि त्यामुळे त्या वस्तूची किंवा त्या भाकरीची वाटणारी गरज त्याला कमी होते आणि क्रमशः तिथे पहिल्या नगानंतर मिळणारी दुसऱ्या नगाची जी उपयोगिता आहे ती आपण 8 एकक इतकी दाखवली आहे की जी पहिल्यापेक्षा कमी आहे. तीच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या नगाच्या प्रसंगी जर लक्षात घेतली तर ती क्रमशः 8 वरून 2 पर्यंत कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणजेच इथे उपयोगिता ही प्रत्येक नगाच्या वाढीबरोबर घटत जाताना दिसते, कमी कमी होत जाताना आपल्याला बघायला मिळते. याच तक्त्यामध्ये जर 6व्या नगाची उपयोगिता आपण बघितली तर ती 0 इतकी आहे. म्हणजेच व्यक्तीची गरज इथे पूर्ण झालेली असते. व्यक्तीची गरज इथे पूर्ण झालेली असते. हा व्यक्तीच्या समाधानाचा सर्वोच्च बिंदू असतो, ज्याला अर्थशास्त्राला किंवा या स्थितीला अर्थशास्त्रामध्ये तृप्ती बिंदू असे म्हटले जाते. अशा व्यक्तीने 6 नग खाल्ल्यानंतर त्याचा समाधानाचा हा सर्वोच्च बिंदू असतो. यानंतर जर त्या व्यक्तीने उपभोग हा सुरूच ठेवला आणि त्याने समजा 7वी भाकर जर उपभोगली तर त्या 7व्या भाकरीपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उदाहरणामध्ये -2 ऋण 2 इतकी आपण दर्शवलेली आहे. म्हणजे थोडक्यात सीमांत उपयोगिता ही जर इथे लक्षात घेतली तर व्यक्तीच्या असमाधानाच्या स्थितीचा प्रामुख्याने भाग दर्शवते आहे. इथे व्यक्तीला त्यापासून लाभ होण्याऐवजी उलट पक्षी त्रास संभवतो. त्याच्या शरीराला समाधान मिळण्याऐवजी असमाधानाच्या स्थितीला सामोरे जावे लागू शकते आणि म्हणून अशी जी स्थिती आहे ती ऋणात्मक स्वरूपातली उपयोगिता म्हणून सुद्धा आपण दर्शवू शकतो. या स्थितीचं अधिक सखोल पद्धतीने आणि सोप्या स्वरूपात वर्णन करत असताना आकृतीद्वारे देखील स्पष्टीकरण केले जाते की ज्या आकृतीतून आपणास सीमांत उपयोगितेचा जो बदल आहे किंवा त्यामध्ये घडून येणारा जो क्रमशः बदल आहे तो तिथे लक्षात येतो. बघा ह्या तक्त्याच्या माध्यमातून की ज्या तक्त्यामध्ये वस्तूची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. त्या प्रत्येक नगाच्या ठिकाणी असलेल्या सीमांत उपयोगितेचा विचार करून त्याचे संयोग बिंदू
आलेखावरती आपण घेतलेले आहेत. आकृतीमध्ये बघा, श अक्षावरती वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, तर य अक्षावरती वस्तूची सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे आणि या आलेखावरती प्रत्येक नगाच्या ठिकाणी असलेली सीमांत उपयोगिता ही आपण दाखवलेली आहे. असे 7 बिंदू आपणास या आलेखावरती प्राप्त होतात की ज्यामध्ये दुसरा नग उपभोगल्यानंतर मिळणारी उपयोगिता 8, तिसरा नग उपभोगल्यानंतर मिळणारी उपयोगिता 6, तर चौथा नग उपभोगल्यानंतर मिळणारी उपयोगिता 4 इतकी, तर क्रमशः पाचवा नग उपभोगला की मिळणारी उपयोगिता 2 इतकी. तक्त्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे की जेणेकरून हे बिंदू कसे प्राप्त होत आहेत याविषयीची कल्पना यायला काय होणार आहे, मदत होणार आहे. अशा पद्धतीचे बिंदू आपण इथे दर्शवलेले आहेत आणि हे सर्व बिंदू आलेखावरती काढल्यानंतर ते एका रेषेने जेव्हा जोडले जातात की जी रेषा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी आपल्याला मिळते की जी सीमांत उपयोगिता घटत जात असल्याची जी स्थिती आहे ती दाखवण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते. आता आकृतीमध्ये सीमांत उपयोगिता वक्र जिथे श अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता काय 0 आहे आणि हाच बिंदू कमाल समाधानाची काय दाखवतो, पातळी दाखवतो. समाधानाचा सर्वोत्तम बिंदू, त्याला तृप्ती बिंदू असे देखील म्हटले जात असते. या बिंदूनंतर जर व्यक्ती वस्तूचा उपभोग घेत असेल तर त्या व्यक्तीला त्यापासून समाधान मिळण्याऐवजी असमाधान मिळते. नकारात्मक स्थितीला त्याला सामोरे जावे लागते. शरीराला त्या वस्तूचे फायदे होण्याऐवजी उलटपक्षी तोटे संभवतात आणि ही स्थिती आलेखामध्ये आपण श अक्षाच्या खाली ऋणात्मक स्वरूपातली म्हणून दाखवलेली आहे की जी आकृतीमध्ये छायांकित करून सुद्धा आपण दर्शवलेली आहे. म्हणजेच सीमांत उपयोगिता ही काय आहे, वस्तूच्या नगांच्या वाढीबरोबर घटत जाणारी आहे. अशा प्रकारची स्थिती आपल्याला या माध्यमातून दाखवता येऊ शकते. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे की इतर परिस्थिती कायम असेल तर वस्तूच्या नगांच्या उपभोगाच्या वाढीबरोबर त्या वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमाने घटू लागते. का घटू लागते, तर व्यक्तीला त्या वस्तूची गरज हळूहळू उपभोगाबरोबर कमी कमी जाणवू लागते. आता इथे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने बघितल्यात. सिद्धांताची प्रस्तावना बघितली, त्यानंतर हा सिद्धांत ज्या गोष्टींना आधारभूत मानतो, ज्याला आपण गृहीतके म्हणूया, ज्या गोष्टींवरती तो अवलंबून आहे एका विशिष्ट परिस्थितीवर, ती त्यामध्ये आपण निदर्शनास घेतली किंबहुना तिचा विचार केला. आणि शेवटच्या भागामध्ये जे बघितलं ज्यामध्ये उदाहरण आणि आकृतीचा प्रामुख्याने त्यात विचार केलेला आहे, मांडणी केलेली आहे आणि त्यातून सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला की जिथे मिळणारा सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो, म्हणजेच सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक असतो असे आपण इथे म्हणू शकतो. यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत त्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने या सिद्धांताचे असलेले अपवाद, या सिद्धांतावर अर्थतज्ञांनी जे दोष आरोप केले ज्याला टीका म्हणता येऊ शकतात, आणि त्याचबरोबर या सिद्धांताचं असलेलं आपल्या जीवनातील महत्त्व हे अभ्यासणार आहोत. व्हिडिओ बघितला, सबस्क्राईब करा, लाईक करा. सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद.